नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर. शिक्षक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावर अतिशय महत्त्वाचा सराव संच, ज्यामध्ये आपण अवघड आणि थोडेसे म्हणजे परीक्षेला विचारले जातील अशी प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कारण की TETमध्ये जी प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ती आपलं साधारण प्रश्न एक जवळजवळ 4 ते 5 असतात आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते संदिग्ध प्रकारचे असतात. म्हणून या ठिकाणी अवघड प्रश्नांचा सराव करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जे की अपवादात्मक प्रश्न असतात ते अपवादात्मक प्रश्न प्रत्येक टॉपिकमधून या ठिकाणी टाकलेले असतात. तर सगळ्या टॉपिकवरचे या ठिकाणी असे अवघड जे प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी संकलित केलेले आहेत आणि ते या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला लागली सुरुवात करू. या ठिकाणी सर्व पाठांचा या ठिकाणी सराव आपण समावेशित केलेला आहे. त्यासह हा व्हिडिओ जो आहे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा. ठीक आहे. पुढचं बघा, व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आपण. प्रश्न बघा. सुरुवातीचा टॉपिक आहे वर्णविचार व उच्चारशास्त्र, म्हणजेच उच्चारस्थानं जी आहेत त्यावर आधारित आहे. ठीक आहे. TET मराठी व्याकरण 100 अवघड बहुपर्यायी प्रश्न. ठीक आहे. व्हिडिओ थोडासा लांबही होऊ शकतो, एक 15 ते 20 मिनिटांचा, पण तुमच्या खूप फायद्याचा आहे. चला, पहिला प्रश्न पाहू आपण या ठिकाणी. पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये बघा, क, श, अ, म, ब, र, अ या वर्णापासून खालीलपैकी कोणता जोड शब्द तयार होईल? तर 100 हा शब्द या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. आपल्याला ब हे सुद्धा उत्तर वाटू शकतं, पण त्याच्यावर जे अनुस्वार आहे तो अनुस्वार या मच्या जागेवर मग तो जर असता या ठिकाणी असतं असं लिहिलेलं तर मग आपण त्याचं उत्तर हे केलं असतं, पण त्या ठिकाणी म आहे म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर 100 असं होईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्दाम प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. खालीलपैकी मूर्धन्य स्वराचा अचूक गट कोणता आहे? तर मूर्धन्य स्वर हा रू आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, क्ष आणि ज्ञ या मराठी वर्णमालेत क्ष आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेत काय म्हणतात? तर यांना विशेष संयुक्त व्यंजन असं म्हणत असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या स्वराचा उच्चारस्थान कंठ तालव्य आहे? तर त्या कंठ तालव्य हे ऐ आहे. ऐ हा स्वर जो आहे कंठ तालव्य आहे. त्यानंतर बघा, मराठी वर्णमालेतील ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर तो स्वतंत्र वर्ण म्हणून या ठिकाणी मानला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, वाङ्मय या शब्दातील अनुनासिकाचे उच्चारस्थान कोणते? तर वाङ्मयमधले जे अनुनासिक आहे ते आहे ंग. तर हे जे आहे हे कोणतं आहे? कंठे आहे. ठीक आहे. कंठे अनुनासिक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अल्पप्राण व्यंजनाचा गट कोणता? तर क, ग, च, ज हे काय आहेत? अल्पप्राण व्यंजनांचा गट आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, सद्भावना या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता आहे? तर सद्भावना हा त्याचा योग्य संधी विग्रह आहे. या ठिकाणी दचा त होतो, हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, कवीश्वर या शब्दाची संधी कोणत्या प्रकारची आहे? तर ही दीर्घत्व स्वर संधी आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, शरदचंद्र या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता? तर शरदचंद्र हा त्याचा योग्य संधी विग्रह आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, पण हे जे आहे शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या सव्वे घटकामधून या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. वात्सल्य हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर हे भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 12वा, आमच्या गावात बरेच नारद आहेत या वाक्यातील नारद या शब्दाची जात ओळखा. तर हे काय आहे? सामान्य नाम आहे. या ठिकाणी नारद हा शब्द जो आहे वास्तविक विशेष नाम आहे, परंतु हे जर कोणासाठी विशेषण म्हणून येत असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी मग ते सामान्य नाम होत असतं. जसे की महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे किंवा भारताचे मार्टिन ल्युथर किंग असं म्हणतात. या ठिकाणी मार्टिन ल्युथर किंग जो आहे तो
विशेष नाम आहे आणि या ठिकाणी सामान्य नामासारखं वापरलेलं आहे. दुसरं, आमच्या वर्गामध्ये भरपूर कुंभकर्ण आहेत, आमच्या गावात भरपूर भीम आहेत. हे जे सर्व विशेषण आहेत, भीम, कुंभकर्ण, हे या ठिकाणी सामान्य नामाचं कार्य करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 13. जो, जी, जे, ज्या ह्या कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? तर संबंधी सर्वनामे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. आम्ही स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर ते आत्मवाचक प्रकारचे सर्वनाम आहे. एकूण सर्वनाम किती आहेत? 9 आहेत. त्यापैकी सर्वात शेवटचं जे आहे ते आत्मवाचक आहे, ज्याला आपण स्वतः असं म्हणतो. ठीक आहे. असा विसर्ग दिलेला असतो जो की या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि ते बाकीचे जे आहेत, मी, तू, तो, त्यानंतर या तोला तो, तू, तो, ती, ते, त्या होते. त्यानंतर जो, यालाच आपण जो, जी, ज्या असं म्हणतो. जो, जी, जे, ज्या. त्यानंतर हा, हा, ही, हे, ह्या. आणि त्यानंतर मग कोण, काय, आपण आणि स्वतः अशा प्रकारचे एकूण 9 सर्वनामं आपल्याला माहीत असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पिकलेला आंबा. पिकलेला आंबा या रचनेतील पिकलेला हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर हे धातुसाधित विशेषण आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, द्विगुणित आनंद यातील द्विगुणित हे कोणते संख्या विशेषण आहे? तर हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. त्यानंतर बघा 17वा प्रश्न. मुलांनी शांत बसावे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर भावकर्तृक क्रियापद आहे हे, भावकर्तृक क्रियापद. त्यानंतर 18वा प्रश्न. आई मुलाला हसविते. आई मुलाला हसविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर हे प्रयोजक क्रियापद आहे. कोणतं? प्रयोजक क्रियापद आहे. त्यानंतर 19वा प्रश्न. मला आता थोडे चालवते या वाक्यातील क्रियापद काय दर्शवते? तर ते शक्यता दर्शवते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. खर्च या शब्दापासून बनलेले खर्चिक हे काय आहे? तर हे विशेषण आहे. तो व्यक्ती खूप खर्चिक आहे, नामाबद्दल माहिती देत आहे म्हणून विशेषण आहे. ठीक आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे, विकारी शब्दांचे बदल, लिंग, वचन, विभक्ती यानुसार प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर भाटी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप दोन्ही वचनात सारखेच राहते? तर ते देव या शब्दाचे राहते. त्यासह उंदीर या शब्दाचं सुद्धा सामान्य रूप दोन्ही वचनात सारखंच राहतं. कारण की देव, एक देव, 10 देव. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी सारखंच राहत आहे. किंवा आपण त्याला दुसरं वाक्यामध्ये जरी बोललं तर आपण म्हणलो समजा त्या ठिकाणी 10 देव आले होते, त्या ठिकाणी एक देव आला होता. ठीक आहे. देव याच्यामध्ये बदलच होईना झाला आहे, म्हणून त्याचं एक वचन अनेक वचन कसं आहे? सारखंच आहे. त्यानंतर घरात खूप उंदीर झाले आहेत. खूप या ठिकाणी शब्द वापरला म्हणजे अनेक वचन आहे, पण उंदीर हा शब्द बदलत नाही. त्याचवेळी दुसरा आपण या ठिकाणी म्हणू शकतो की मी एक उंदीर पकडला. तर या ठिकाणी सुद्धा उंदीर शब्द बदलत नाही, एक वचन अनेक वचन सारखंच राहतं. म्हणून याचे दोन्हीही उत्तरं योग्य आहेत. आणि पर्यायामध्ये आपल्याला तसं असू पण शकतं, उपपर्याय TETमध्ये त्या ठिकाणी विचारले जात असतात. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. त्या ठिकाणी आपला स्कोअर चांगला होतो. उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर उंदीर याचं अनेक वचन उंदीर जशाला तसं राहील. ठीक आहे. प्रश्न 24वा. मुलाने कुत्र्याला मारले. मुलाने कुत्र्याला मारले या वाक्यातील कुत्र्याला शब्दाची विभक्ती कोणती? तर त्याची विभक्ती ही द्वितीय आहे. ठीक आहे. या ठिकाणी चतुर्थीला बोल्ड केलेलं आहे मी, पण काय आहे याचं योग्य उत्तर द्वितीय आहे. कारण की कुत्र्याला या शब्दाची विचारली म्हणून कुत्रा हे काय आहे? याच्यातील कर्म आहे. ठीक आहे. आणि आपल्याला विभक्ती ओळखण्यासाठी आपले काय प्रत्यय पाहावे लागतात? सलाते, सलानाते. ठीक आहे. सलाते जे याचे प्रत्यय आहेत हे कुत्र्याला, याच्यामधलं ला हे जे निघालेलं आहे. तर ह्याचा जे कारकार्थ आहे ते शोधला की आपल्याला विभक्ती ओळखू येते. कारण चतुर्थी आणि द्वितीयचं काय प्रत्यय सारखे आहेत पण कारकार्थ वेगळे आहेत. या ठिकाणी जर असं असतं मुलाने कुत्र्याला भाकरी दिली, तर या ठिकाणी मग चतुर्थी झाली असती. काय झाली असती? चतुर्थी झाली असती. हे तुम्ही या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कारण की चतुर्थीचं जे कारकार्थ आहे तो आहे संप्रदान, म्हणजे काहीतरी दान त्या ठिकाणी दिलेलं आहे, ही आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. द्वितीय आणि चतुर्थीमध्ये प्रत्यय जरी सारखे असले तरी वाक्यामधला जो भाव आहे तो आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो आपण. म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य उत्तर द्वितीय आहे, चतुर्थी नाही. जरी तर मुलाने कुत्र्याला भाकरी दिली असं असतं तर मग त्याचं उत्तर चतुर्थी असतं. ठीक आहे, या ठिकाणी जाणीवपूर्वक मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. ठीक आहे, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. 25वा प्रश्न. नेयशी हे कोणत्या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत? तर हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. घरून या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे? तर पंचमीचा प्रत्यय आलेला आहे, कारण की इथं ऊन हुन है ना, उकार लागलेला असेल. ऊन हुन हे काय पंचमीचे प्रत्यय आहेत. पुढचा प्रश्न पाहू. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 27. तय्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? हे सप्तमीचे प्रत्यय आहेत, तय्या तय्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न 28वा. रामाने रावणास बाणाने मारले या वाक्यातील बाणाने या शब्दाचा कारकार्थ कोणता आहे? तर त्याचा कारकार्थ आहे करण. ठीक आहे, घोड्याला या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तर त्याचे सामान्य रूप काय होईल? घोड्या. त्यानंतर पुढचा प्रश्न. सासू या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. तर सासवा हे त्याचं काय आहे? योग्य अनेक वचनी रूप आहे. ठीक आहे, दीर्घ स्वर दीर्घ रस्व नियमानुसार सासवा असं त्या ठिकाणी होत असतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये पण सासवा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर एवढे प्रश्न काढण्याच्या याच्यामध्ये थोडंसं माझ्याकडून होत राहतं कमी जास्त, तर तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे, ए आणि बी दोन्ही त्याची उत्तरं आहेत. ठीक आहे, पुढचे जे प्रश्न आहेत ते अव्यय, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वी आणि केवळ प्रयोगी या चारही अव्ययावरून आपण या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो वारंवार आजारी पडतो या वाक्यातील वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे? तर हे आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण आहे, कारण की तिथं आवृत्ती होत आहे, वारंवार पुन्हा 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 असं होत आहे, म्हणून याला आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. पुढचा प्रश्न 32वा प्रश्न. टेबलाखाली पुस्तक पडले या वाक्यातील खाली हे काय आहे? तर हे शब्दयोगी अव्यय आहे, कारण की नामाला जोडून आलेला शब्द असतो तो क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय असतो. ठीक आहे, आणि नामाला जोडून नाही आला की मग तो क्रियाविशेषण असतो. जसं की बघा, मी ह्याच वाक्याला तुम्हाला क्रियाविशेषण कसं आहे दाखवतो. टेबल खाली बसलो. ठीक आहे, टेबल खाली बसलो या ठिकाणी खाली हा शब्द काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. पण इथं टेबल खाली नाही, तर टेबला खाली इथं नामाला जोडून आले, एकाला एक लागले, इथं बस दिसत आहे काही, हे जे जोडून आलेला शब्द दिसतो याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय तेच आहेत, सारखेच आहेत सगळे, फक्त नामाला जोडून आलं की म्हणायचं शब्दयोगी अव्यय, नामाच्या दूर आलं त्याच्यामध्ये जर फूट असेल पडलेली तर मग म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, एवढं समजून घ्या. अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील परी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? तर हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्या ठिकाणी थोडासा कमीपणा आपल्याला जाणवतो म्हणून त्याला न्यूनत्वबोधक असं म्हणत असतात. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. विद्युत चमकू लागली आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि हे काय दर्शवते? तर हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे, म्हणून समुच्चय त्या ठिकाणी ते दर्शवत असतं. ठीक आहे, त्यानंतर 35वा प्रश्न. तुला हवे तर तू ये, नाहीतर राहू दे या वाक्यातील नाहीतर हे कोणते अव्यय आहे? तर हे विकल्पबोधक अव्यय आहे. त्यानंतर प्रश्न 36वा. बापरे केवढा मोठा साप हा या वाक्यातील बापरे हे कोणते अव्यय आहे?
तर हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36. छी मला नाही आवडले ते या वाक्यातील छी हा कोणता केवळ प्रयोगी अव्यय प्रकार आहे? तर तो तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 38. पाऊस आला म्हणून मोर नाचू लागला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे? तर हे परिणामबोधक अव्यय आहे. बघा इथं परिणाम दिसत आहे. पाऊस आला, त्याचा परिणाम काय झाला? मोर नाचायला लागला. ठीक आहे. मग या म्हणून त्याला काय म्हणतात? म्हणून हे काय आहे? परिणामवाचक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील उर्फ हे कोणते अव्यय आहे? तर स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. इथं स्वरूप दाखवलेलं असतं. ठीक आहे. पिंटू हाच राजेश आहे आणि राजेश हाच पिंटू आहे, म्हणून याचं स्वरूप दाखवलेलं आहे ना, पिंटू उर्फ राजेश किंवा राजेश उर्फ पिंटू असं लिहिलेलं असतं पत्रिकावर. तर ते समजून घ्या, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40. तो केवळ नावाचाच राजा आहे या वाक्यातील केवळ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? तर या ठिकाणी कैवल्यवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. त्या ठिकाणी कैवल्य दाखवलेलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, जो काळ व आखात विचार यावर आधारित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 41. मी कादंबरी लिहित असे या वाक्याचा काळ ओळखा. तर हा रीती भूतकाळ आहे. ठीक आहे. मी कादंबरी लिहित असे, असू, असतो, हे यामध्ये काय आहे? रीत दाखवलेली आहे, म्हणून रीती भूतकाळ म्हणायचा. क्रिया चालू असते. याच्यामध्ये क्रिया काय असते? चालू असते. पण आहेच्या ऐवजी काय असते? असते, असतो, असायचो असे शब्द असतात. त्याला मग काय म्हणतात? रीतिकाळ म्हणायचं त्याला. मग ते भविष्यकाळ असेल तर रीती भविष्यकाळ, भूतकाळ असेल तर रीती भूतकाळ, आणि वर्तमान काळ असेल तर रीती वर्तमान काळ. ठीक आहे. अपूर्ण काळ आपण याला म्हणू शकत नाही. अपूर्ण काळाचं काय झालं असतं? मी कादंबरी लिहित आहे, याला मग आपण रीती वर्तमान काळ म्हणलो असतो. काय म्हणलो असतो? रीती वर्तमान काळ म्हणलो असतो. आणि जर इथं असतं मी कादंबरी लिहित होतो, तर मग हे रीती भूतकाळ झालं असतं. काय झालं असतं? अपूर्ण भूतकाळ झालं असतं. बोलता बोलता काही गोष्टी माझ्याकडूनही थोड्याशा हे होत असतील तर ते समजून घ्या तुम्ही, कारण की सतत अर्धा तास बोलणं म्हणजे खूपच हे असतं, ते समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. तुम्ही शिक्षकच आहात. पुढचा प्रश्न बघा. मुलांनो चांगला अभ्यास करा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? तर आज्ञार्थ हा या वाक्याचा शब्दाचा काय आहे? क्रियापदाचा अर्थ आहे. वाक्यार्थ आज्ञार्थ. ठीक आहे. जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या अर्थाचे आहे? तर संकेतार्थ या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. क्रियापदाचा काय आहे? संकेतार्थ आहे. या ठिकाणी संकेत दिसत आहे आपल्याला. जर पाऊस आला तर पीक चांगले येईल, इथं संकेत मिळत आहे आपल्याला, म्हणून संकेतार्थी आहे ते. पुढचा प्रश्न, तो देशासाठी लढला या वाक्यातील काळ ओळखा. तर हा साधा भूतकाळ आहे, कारण की या ठिकाणी भूतकाळातील क्रिया आपल्याला दर्शवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मी उद्या या वेळेला परीक्षेत लिहित असेन या वाक्याचा काळ ओळखा. तर अपूर्ण भविष्यकाळ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे? अपूर्ण भविष्यकाळ आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने गुरुजींची आज्ञा पाळावी या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर क्रियापद काय आहे याच्यातलं? विद्यार्थी आहे. त्यानंतर आख्यात म्हणजे काय? तर 47वा प्रश्न, आख्यात म्हणजे काय? तर आख्यात म्हणजे क्रियापद होय. त्यानंतर तो लिहित असतो हा कोणत्या काळाचा प्रकार आहे? तर हा रीती वर्तमान काळ आहे. ठीक आहे. तो लिहित असतो म्हणजे रीती वर्तमान काळ आहे. त्या ठिकाणी त्याची सवय सांगितलेली असते. पुढचा प्रश्न पाहू आपण. 49वा प्रश्न. ला आख्यात हा प्रामुख्याने कोणत्या काळाशी संबंधित आहे? तर तो भूतकाळाशी संबंधित आहे. म्हणजे ला, झाला, केला, खाल्ला, पिल्ला अशा प्रकारचे जे प्रश्न असतात किंवा क्रियापद असतात हे सगळे भूतकाळात असतात. म्हणून जो लाख्यात म्हणजे काय? लाख्यात म्हणजे काय?
तर भूतकाळाचं प्रतीक मानलं जातं. ठीक आहे. प्रश्न पुढचा 50वा प्रश्न, आईने बाळाला निजविले या वाक्याचा काळ कोणता आहे? तर पूर्ण वर्तमान काळ आहे. ठीक आहे. क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी, आणि सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळाचं आहे म्हणून याला आपण आईने बाळाला निजविले हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचे प्रश्न जे आहेत बघा, पुढचे प्रश्न प्रयोग आणि त्याचे प्रकार यावर अवलंबून आहेत. प्रयोग आणि त्याचे प्रकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51, रामाने आंबा खाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कर्मणी प्रयोग आहे या ठिकाणी. रामाने आंबा खाल्ला कोणता प्रयोग आहे? कर्मणी. आता प्रयोग ओळखण्याची मी एक 30 सेकंदामध्येच अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद. ठीक आहे. हे कर्ता आहे, हे कर्म आहे, हे क्रियापद आहे. ठीक आहे. कर्त्याला जर प्रत्यय लागलेला असेल की कर्मणी प्रयोग म्हणायचं फक्त, बरं, फक्त कर्त्याला. आणि फक्त कर्माला जर प्रत्यय लागलेला असेल तर काय म्हणायचं? कर्तरी प्रयोग म्हणायचं. आणि दोघांनाही जर असेल तर मग भावी प्रयोग म्हणायचं. ठीक आहे. दोघांनाही प्रत्यय असेल तर काय म्हणायचं? भावी प्रयोग म्हणायचं. ठीक आहे. या ठिकाणी बघा, रामाने आंबा खाला या वाक्यातील प्रयोग ओळखाय सांगलाय. तर कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणून काय आहे? कर्मणी प्रयोग आहे. समजून घ्या. ठीक आहे. मुलांनी शिक्षकांना मान द्यावा या वाक्यात कोणता प्रयोग आहे? तर भावी प्रयोग आहे. कारण की मुलांनी शिक्षकांना, कर्त्याला कर्माला दोन्हीला सुद्धा काय आहे या ठिकाणी? प्रत्यय लागलेला आहे. नी आणि इथं ना. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. सरकारी अधिकाऱ्याकडून गरिबांची फसवणूक झाली. सरकारी अधिकाऱ्याकडून गरिबांची फसवणूक झाली या वाक्यातील प्रयोग कोणता? तर हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. याची रचना जी आहे इंग्रजीच्या वाक्याप्रमाणे असते. पॅसिव्ह व्हॉइसचं जे वाक्य असतं, पॅसिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे दिलं जातं त्या टाईपचं हे वाक्य असतं. कसं? नवीन कर्मणीमध्ये याच्याकडून त्याच्याकडून केल्या गेलं असं ते जे वाक्य असतात ही नवीन कर्मणी प्रयोगाची वाक्य असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. तिचे पुराण वाचून झाले हा कोणत्या कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार आहे? तर समापन कर्मणीचा प्रकार आहे. कारण की या ठिकाणी क्रिया कंप्लीट झालेली असते, क्रिया पूर्ण झालेली असते म्हणून समापन कर्मणीचं हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, मला हा डोंगर चढवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर काय आहे? शक्य कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. त्यामध्ये शक्यता दाखवलेली आहे किंवा त्याची व्यक्तीची काय दाखवलेली असते त्या ठिकाणी, आपल्याला त्याची कॅपॅसिटीसुद्धा, क्षमता दाखवलेली असते असं आपण म्हणू शकतो. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग कोणता? तर या ठिकाणी सकर्मक भावी प्रयोग आहे. कारण की रामाने याला पण आणि रावणास दोघाला पण काय लागलेले आहेत? दोघालाही या ठिकाणी प्रत्यय लागलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 57, प्रश्न क्रमांक 57, तू गाणे गायलेस या वाक्यात कोणता संकर प्रयोग आहे? तर कर्तृकर्म संकर प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 58 क्रमांक, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते तेव्हा त्याला कोणता प्रयोग म्हणतात? तर तेव्हा त्याला भावे प्रयोग असं म्हणत असतात. ठीक आहे. त्यानंतर 59, गवळी धार काढतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. गवळी धार काढतो हे काय आहे? सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. कारण की या ठिकाणी दोन्ही कशालाही या ठिकाणी काय प्रत्यय लागलेला नाही. हे जे गवळी जे आहे इथं गॅरंटी दिली नाही, समजून घ्या तुम्ही. ओके, तुम्ही समजदार आहात. चॅनलला एकदा आपल्या सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न पाहू आपण, अतिशय महत्त्वाचा. पक्षीत आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग कोणता? तर हे आकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 61, यथाशक्ती प्रश्न आहे 61वा, थोडं लहान करतो. ठीक आहे. यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा.
तर अव्ययीभाव समास आहे. जेव्हा यथा हे प्रत्यय लागतो तेव्हा कोणता अव्ययीभाव समास असतो. त्यासह बे, बेला असे अनेक प्रत्यय आहेत जे यथा, प्रति, अव्ययीभाव समासाचे उदाहरणं आपल्याला दाखवून देतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र या शब्दाचा योग्य समास कोणता? तर त्याचा कर्मधारय हा समास योग्य आहे. कारण की महाराष्ट्र म्हणजेच काय, महान असे राष्ट्र त्याचं या ठिकाणी होते. कर्मधारय समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 5 वळांचा समूह विग्रह तयार होणारा पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर द्विगु समासाचं उदाहरण आहे. ज्या ठिकाणी 5 वडांचा समूह म्हणजे जेव्हा संख्या येतात तेव्हा काय द्विगु समास त्या ठिकाणी असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न 64वा, कष्टश्रम वगैरे हा कोणत्या प्रकारचा द्वंद्व समास आहे? तर हा समाहार द्वंद्व समास आहे. कष्टश्रम. प्रश्न 65वा, गजानन या शब्दाचा समास ओळखा. तर बहुव्रीही समास आहे. त्यानंतर 66 क्रमांकाचा प्रश्न, तोंडी लावणे हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर आलुक तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67, पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा. तर मध्यम पदलोपी तत्पुरुष समास या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर कष्टातून मिळालेले सुख म्हणजेच कष्टसुख हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर विभक्ती तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 69, निळकंठ या शब्दाचा योग्य विग्रह आणि समास ओळखा. निळा आहे कंठ ज्याचा तो असा म्हणजे कोण? शंकर. तर त्यालाच बहुव्रीही समास असा आपण म्हणत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 70, अनादर या शब्दाचा समास कोणता? तर नय्य तत्पुरुष समास हा त्याचा योग्य पर्याय आहे. यानंतरचे जे शब्द आहेत शब्दशक्ती, वाक्यरूपांतर व वाक्यपृथक्करण यावर आधारित आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर लक्षणा आहे. ठीक आहे, वारे वाहत आहे म्हणजे वारं दिसत आहे का? नाही, पण त्या ठिकाणी ते प्रतिरूप शब्द वापरलेला आहे म्हणून त्या ठिकाणी लक्षणा असं त्या ठिकाणी होतं. ठीक आहे, सूर्य मावळला या वाक्यातून कोणता व्यंगार्थ निघू शकतो? तर वरील सर्व निघतात. कारण की दिवस संपलेला असतो, संध्याकाळ झालेली असते आणि घरची कामे करण्याची वेळ झालेली असते. सूर्य मावळला हे संकेत आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. म्हणून या ठिकाणी कोणता व्यंगार्थ निघतो? तर वरील सर्व व्यंगार्थ निघतात. ठीक आहे, आपण पाहिलेले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मी राजा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कसे होईल? तर मी काही रंक नाही हे त्याचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे, कारण की त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागतो. केवढी प्रचंड गर्दी होती ती या उद्गारवाचक वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य कोणते? ती फारच प्रचंड गर्दी होती हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा वाक्यपृथक्करणात उद्देश म्हणजे काय? तर कर्त्याला आपण उद्देश असं वाक्यपृथक्करणात म्हणत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील उद्देश म्हणजेच कर्ता ओळखा. तर मुकुट हे काय आहे? या ठिकाणी कर्ता आहे. कारण की हे वाक्य बघा खूप भयंकर आहे, धोका देणारं वाक्य आहे. आपल्याला राजा वाटते पटकन कर्ता आहे काय की, पण राजाला मुकुट शोभतो. शोभणारा कोण आहे? मुकुट आहे, म्हणून हे कर्ता आहे. ठीक आहे, कधी कर्ता शोधण्यासाठी दिलेल्या वाक्यामधल्या जे नाम असतात त्या नामांना नारा नारी नारे लावायचं. ज्याला लागलं ते त्या वाक्याचा काय असतो? कर्ता असतो. बघा शोभणारा कोण? मुकुट. मग काय आहे? कर्ता कोण आहे? मुकुट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 77, नेहमी खरे बोलावे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे केवल वाक्य आहे. पुढचा प्रश्न, जे चकाकते ते सोने नसते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे मिश्र वाक्य आहे. त्यानंतर 79वा प्रश्न, ती आली आणि तिने गाणे गायले हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे संयुक्त प्रकारचे वाक्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, मूळ उद्देशाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर उद्देश विस्तार असं त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर बघा 81वा प्रश्न जो अलंकार आणि वृत्तामधून आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीतील अलंकार कोणता आहे? तर व्यतिरेक अलंकार आहे. जेव्हा उपमानापेक्षा उपमेय हे श्रेष्ठ दाखवलेलं असतं तेव्हा व्यतिरेक अलंकार झालेला असतो. म्हणजे बघा
अमृताहून गोड आहे देवाचं नाव, देवाच्या नावाची उपमा कशा अमृतासोबत केली ती अमृतापेक्षाही जास्त आहे, म्हणून व्यतिरेक अलंकार आहे. ज्या ठिकाणी अतिरेक केलेला असतो त्यालाच व्यतिरेक अलंकार असं म्हणतात, आपण सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पहा 82वा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, या ओळीत कोणता अलंकार आहे? तर दृष्टांत अलंकार या ठिकाणी आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर दृष्टांत अलंकार आहे, या ठिकाणी उदाहरण दिलेलं असतं याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 83. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा श्लेष हा अलंकार होत असतो. ठीक आहे. त्यानंतर तातडीने तो तडका फडकी तांबड्या तंबूत गेला, या ओळीतील अलंकार ओळखा. तर अनुप्रास अलंकार आहे, कारण की त या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि शब्द चमत्कृती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 85वा. भासतो हा जणू काय चंद्रच, या वाक्यातील जणू या शब्दावरून कोणता अलंकार ओळखता येतो? तर या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार ओळखता येतो. जणू म्हणजे जशाला तसंच दाखवलेलं असतं. ठिकाणी भासतो हा जणू काय चंद्रच, म्हणजे चंद्रच भासत आहे असं या ठिकाणी सारखेपणा दाखवलेला असतो. उत्प्रेक्षा अलंकार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा भुजंग प्रयात या अक्षरगण वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? तर 12 अक्षरे त्या ठिकाणी पाहायला भेटतात आपल्याला. ठीक आहे. भुजंग प्रयात वृत्ताचे गण कोणते आहेत? तर य य य य हे त्याचे गण आहेत. त्यानंतर 88व शालिनी या अक्षरगण वृत्तात अक्षरांची संख्या किती असते? तर किती असते? 11 असतात. शालिनी या अक्षरगण वृत्तात अक्षरांची संख्या 11 असते. त्यानंतर बघा 89वा मंदाक्रांता वृत्ताचे गण खालीलपैकी कोणते आहेत? तर म भ न त त ग ग हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90. वसंत तिलका या वृत्तात किती अक्षरे असतात? तर वसंत तिलका या वृत्तामध्ये एकूण 14 अक्षरे असतात. त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो शब्दसिद्धी, शुद्धलेखन आणि संकीर्ण या घटकावर आधारित आहे. इनाम, कारकून, मेहनत हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत? तर ते आलेले आहेत फारसी भाषेमधून. ठीक आहे. आणि अरबी भाषेतून काही अंशी आलेले आहेत. त्यानंतर बटाटा, तंबाखू, हापूस हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत? हे पोर्तुगीज भाषेमधून आलेले शब्द आहेत. त्यानंतर 93वा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. तर आशीर्वाद हे त्याचं योग्य उत्तर आहे. शुद्ध शब्द ओळखताना आशीर्वाद हा शब्द TETला बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. आणि आशीर्वादमध्ये शीची जी वेलांटी आहे, शम्रगुष्याची जी वेलांटी असते ती दुसरी वेलांटी असते, ध्यानामध्ये ठेवा. ठीक आहे. 94वा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर कवयित्री हा योग्य आणि शुद्ध शब्द आहे. ठीक आहे. कवयित्री असा शब्द आहे. याला आणि त्रला वेलांटी असते. त्यानंतर डोके या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर शिर म्हणजे आहे, मस्तक म्हणजे पण आहे आणि माथा म्हणजे पण आहे, पण पाणी म्हणजे नाही. ठीक आहे. पाणी म्हणजे पाणी असते, प्यायचं पाणी. ठीक आहे. तर पाणी म्हणजे हात दिले, पण या ठिकाणी थोडीशी मिस्टेक आहे. पाणी असं पहिली वेलांटी जर लावली याला तर याचा अर्थ झाला हात. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला? हात झाला. पण हे पाणी जर या ठिकाणी जे लिहिलेलं दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे जे दिसत आहे इथलचं, ठीक आहे, हे पाणी जे दिसत आहे हे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ पाणी आहे, जे आपण पितो, वापरतो, हे पाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 96. कृतज्ञ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कृतज्ञ हा त्याचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. अंगाची लाही होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर रागाने किंवा उष्णतेने अंगाची खूप जळजळ होणे हा त्याचा योग्य प्रकार आहे. त्यानंतर बघा झाकले माणिक या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे? तर सप्तगुण असलेला साधा माणूस असा त्याचा योग्य अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. ठीक आहे. 98 झाला. 99वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. आधी बुद्धी जाते आणि नंतर लक्ष्मी जाते या अर्थाची म्हण कोणती? तर विनाशाळ विपरीत बुद्धी हे त्याचं योग्य म्हण आहे. ठीक आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी असं सुद्धा म्हटलं जातं. तर पाहू. 100वा आणि शेवटचा प्रश्न. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते?
तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे पाणिनी म्हटले जाते. बघा या ठिकाणी पाणिनी हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. आणि हा संस्कृतमधला शब्द आहे. ठीक आहे. पाणिनी. पाणिनी याचा अर्थ आता तुम्ही मला सांगा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये काही अडचणी असतील तर लिहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.